नमस्कार विद्यार्थ्यांनो, स्वागत आहे तुमचं मराठी लेक्चरमध्ये. तर विद्यार्थ्यांनो, आज आपण आपल्या व्याकरण विभागातील अतिशय सोपा टॉपिक बघणार आहोत आणि जो महत्वाचाही आहे. ओके, तर आपल्या त्या टॉपिकचं नाव आहे समास. त्याला इंग्लिश मध्ये आपण काय म्हणतो? कंपाऊंड. ओके, तर मग आपण समास म्हणजे नेमकं काय ते बघूया आधी. ओके, चल. तर बघा त्यांनी काय म्हटलंय, व्यवहारात ज्याप्रमाणे मनुष्य वेळेची, पैशांची बचत करण्याचा प्रयत्न करतो, तसेच बोलण्याच्या व्यवहारातही पाहावयास मिळते. बरोबर आहे की नाही? कारण की वेळ म्हणजे ज्याला आपण म्हणतो टाइम, बरोबर, पैसा म्हणजे मनी, दोन्ही गोष्टी महत्वाच्या आहेत की नाही? आणि दोघांची जिथे आवश्यक असेल तिथे आपण नेहमी काय करतो? बचत करतो है ना, वेळेची बचत करतो. जसं एखाद्या ठिकाणी जर आपल्याला जायला अर्धा तास लागणार असेल, हा, पण त्या ठिकाणी जर आपल्याला लवकर पोहोचायचं असेल तर मग आपण काय करतो? रिक्षाने जातो. हा, मग त्याच्यामध्ये आपण 5-10 मिनिटात लगेच पोहोचतो तिथे. म्हणजे काय झालं? वेळेची बचत झाली. बरोबर आहे. आणि पैशांची बचत, आपली आई जाते बघा बाजारात, तुम्ही कधी जा तिच्याबरोबर, म्हणजे तुम्हाला कळेल की पैशांची बचत काय असते. बरोबर आहे ना? म्हणजे 20 रुपयाला सांगितली की 2 मेथीच्या भाजीची जुडी मिळेल, ताई सांगणार त्याला 15 में 2 है ना, ती 15 मध्ये 2 मागते, म्हणजे ती 5 रुपयाची काय करते? बचत. मग जसं ना आपण हे बघितलं की वेळेची बचत असते, पैशांची असते, तसंच विद्यार्थ्यांना ना बोलण्यातही आपण काय करतो? शब्दांची बचत करतो. आपण बोलताना पण कधी कधी काय करतो ना, थोडे शब्द जे आहेत ते शब्द आपण जे आहे ते काही वेगळे शब्द बनवून आपण वापरतो. म्हणजे कसं? चला बघूया, एक एक्झाम्पल बघूया. उदाहरणार्थ, कांदे घालून तयार केलेले पोहे. आपण असं म्हणतो का? नाही. तर आपण त्याऐवजी काय करतो? एकच शब्द वापरतो. कुठला शब्द? कांदे पोहे, है ना. आपण कोणी आलं तर काय म्हणतो? अरे आम्ही आज कांदे पोहे केले. बरोबर आहे, खाणार का असं आपण विचारतो की नाही? म्हणजे कांदे पोहे म्हणतो. की इतकं आपण बोलत बसणार का? नाही. बरोबर आहे. दुसरा शब्द बघूया, आई आणि वडील. हा, आता बघा हे 3 शब्द आहेत, पण आपण एक शब्द बनवला. कुठला? आई वडील. हा, मधला जो शब्द आहे तो आपण गाळून टाकला, 2 शब्दांना जोडलं, आई वडील. तिसरा शब्द, 9 रात्रींचा समूह. या 3 शब्दांपासून काय बनवला? नवरात्र. म्हणजे विद्यार्थ्यांनो, आपण जी ही 3 उदाहरणं बघितली, बरोबर आहे, ही जी आपण 3 उदाहरणं बघितली, त्याच्यावरून आपल्याला जे समास आहे त्या समासाचं काय डेफिनेशन मिळतं? की शब्दांच्या एकत्रीकरणाला म्हणजेच कंबायनिंग समास असं म्हणतात. बरोबर आहे की नाही? कांदे घालून तयार केलेले पोहे, शब्द किती होते? 6. पण आपण काय केलं? त्या शब्दांना एकत्र केलं आणि त्याच्यापासून एकच शब्द बनवला, कांदे पोहे. म्हणजे शब्दांचं एकत्रीकरण केलं. बरोबर आहे. तेच आपण आई वडील या शब्दाचं केलं, नवरात्र या शब्दाचं केलं. म्हणजे शब्दांचं एकत्रीकरण म्हणजेच समास होय. इथपर्यंत कळलंय तुम्हाला विद्यार्थ्यांनो? चला आता आपण पुढे बघूया. बघा, या समासामध्ये ना विद्यार्थ्यांनो, आपल्याला अजून काही गोष्टी माहित असणं आवश्यक आहे. जसं की इथे लिहिले सामासिक शब्द म्हणजे काय. ओके, तर सामासिक शब्द म्हणजे काय? तर चला बघूया. काय म्हटलंय त्यांनी? शब्दांच्या एकत्रीकरणाने जो एक जोड शब्द तयार होतो त्यास सामासिक शब्द असे म्हणतात. बरोबर आहे. शब्दांच्या एकत्रीकरणाने, जसं आई आणि वडील है ना, या 3 शब्दांचं आपण एकत्रीकरण केलं तर कुठला शब्द मिळाला? आई वडील. बरोबर. मग तो आई वडील हा शब्द काय झाला? सामासिक शब्द. तो एकत्र केल्यानंतर जो आपल्याला शब्द मिळतो ना त्याला आपण काय म्हणतो? सामासिक शब्द. म्हणजे ही कॉन्सेप्ट क्लिअर झाली. आता अजून एक गोष्ट आपल्याला माहित हवी समासामध्ये, मग ती कुठली? चला आपण बघूया. विग्रह म्हणजे काय? हा, विग्रह करणे म्हणजे ज्याला आपण इंग्लिश मध्ये म्हणतो टू स्प्लिट, वेगळं करणं. मग आता बघूया त्यांनी काय म्हटलंय की सामासिक शब्द कोणत्या शब्दापासून तयार झाला हे स्पष्ट करण्यासाठी आपण त्याची फोड करून सांगतो. म्हणजे वर्डला स्प्लिट करतो आणि फोड करून दाखवण्याच्या या पद्धतीला विग्रह असे म्हणतात. बरोबर आहे. जसं की
आपण मागचीच उदाहरणं बघूया, म्हणजे तुम्हाला अजून क्लिअर होईल, जी आत्ताच आपण एक्झाम्पल मध्ये बघितली. जसं बघा, सामासिक शब्द दिलाय, खाली एक कॉलम दिलाय, आणि दुसरा काय दिलाय, विग्रह. कांदे पोहे है ना. विग्रह म्हणजे काय, आपण हे सांगतो की तो कुठल्या शब्दापासून तयार झालाय, सामासिक शब्द. मग कांदे घालून तयार केलेले पोहे, बरोबर. म्हणजे या शब्दापासून कुठला शब्द तयार झालाय, सामासिक शब्द कांदे पोहे. तर कांदे घालून तयार केलेले पोहे हे काय झालं, विग्रह. याला काय म्हणतो आपण, विग्रह. ओके. पुढचा शब्द कुठला बघितला होता, आई वडील, सामासिक शब्द होता. विग्रह काय होता, आई आणि वडील. पुढचा काय होता, नवरात्र, तिसरं उदाहरण पाहिलं होतं. मग काय त्याला आपण काय म्हटलंय, त्याचा विग्रह काय केलाय, 9 रात्रींचा समूह. म्हणजे आता तुम्हाला क्लिअर झालं, एकदम पूर्णपणे समजलं सामासिक शब्द म्हणजे काय आणि विग्रह म्हणजे काय. की हे आपण लिहितो जेव्हा आपण समासाची उत्तर लिहित असतो, त्यामुळे या गोष्टी आपल्याला माहित असल्या पाहिजेत. मग आता आपण बघूया, याच्यावर एक स्वाध्याय बघूया. पटकन एक एक्सरसाइज आपण बघूया याच्यावरची. बघा, काही शब्द दिलेत, सामासिक शब्द, आणि त्याचा विग्रह कसा होतो ते दाखवले त्यांनी. जसं दरवर्षी, मग त्याचा विग्रह काय होतो, त्या वर्डला आपण कसं स्प्लिट करतो, प्रत्येक वर्षी. हा त्याचा विग्रह झाला की या 2 शब्दापासून तो शब्द तयार झालेला आहे. पुढचं, पती पत्नी, पती आणि पत्नी. नेक्स्ट, चौकोन, 4 कोणांचा समूह, विग्रह झाला. पुढचं उदाहरण, यथाशक्ती, शक्तीनुसार, शक्तीप्रमाणे म्हटलं तरी पण चालेल. वक्रतुंड, वाकडे आहे तुंड म्हणजेच तोंड, ज्याचे असा तो. आपण गणपतीला म्हणतो, बरोबर आहे ना, वक्रतुंड, राईट. तर या शब्दापासून तो तयार झालाय. म्हणजे हे झाले सामासिक शब्द, आणि त्याचा दाखवलेला आहे पुढे विग्रह. म्हणजे आपल्याला त्या दोन्ही गोष्टी एकाच वेळी समजतात. आणखीन जी आहे ती आपण काही उदाहरणं बघूया. चला, म्हणजे आपल्याला अजून क्लिअर होईल. यथामती, मती म्हणजे बुद्धी. ओके. मग काय होणार, मती प्रमाणे. पुढचं उदाहरण बघूया, 12-15, 12 किंवा 15. सप्ताह, 7 दिवसांचा समूह. ओके. नेक्स्ट, आमरण, काय होईल विग्रह, मरे पर्यंत. सोने, नाणे, सोने पुढे स्वल्पविराम दिलाय बघा, नाणे वगैरे, बरोबर आहे. म्हणजे इथे आपल्याला सामासिक शब्द म्हणजे काय आणि त्याचा विग्रह म्हणजे काय या गोष्टी इथपर्यंत समजल्या, बरोबर आहे. म्हणजे समास म्हणजे काय, सामासिक शब्द कशाला म्हणतात, विग्रह कशाला म्हणतात, हे आपल्याला सगळं इथपर्यंत क्लिअर झालंय. समजले तुम्हाला विद्यार्थ्यांनो? ओके. मग चला आता पुढे जाऊया. तर आपण आता समासाचे प्रकार बघूया, किती प्रकार असतात. तसं त्यांनी काय म्हटलंय बघा, की समासात 2 शब्द एकत्र येतात. त्या शब्दाला आपण काय म्हणतो, पद असं म्हणतो. समासामध्ये जेव्हा आपण पद म्हणतो ना, तेव्हा लक्षात घ्या की पद या शब्दाचा अर्थ काय आहे, शब्दच. म्हणजे तो जो शब्द येतो ना, त्याला समासाच्या भाषेमध्ये आपण काय म्हणतो, पद असं म्हणतो. पद म्हणजे शब्द. या 2 पदांपैकी कोणत्या पदाला अधिक महत्व आहे, यावरून समासाचे 4 मुख्य प्रकार ठरतात. कुठल्या पदाला महत्व आहे म्हणजे कुठल्या शब्दाला महत्व आहे, यावरून त्यांना जे आहे ते त्यांच्या आपल्याला 4 जे कॅटेगरीज आहेत, म्हणजे 4 प्रकार बघायला मिळतात. तर मग आपण बघूया. बघा विद्यार्थ्यांनो, इथे 4 इथे कॉलम केलेत. पहिला तर क्रमांक आहे, दुसरा पद म्हणजे शब्द, तिसरा कॉलम आहे प्रधान, गौण. प्रधान म्हणजे महत्वाचं, गौण म्हणजे कमी महत्वाचं. ओके. आणि नंतर समासाचं नाव दिलंय की तो कुठला प्रकार असतो. या बघा, पहिले पद म्हणजे पहिले पद जर प्रधान असेल है ना, जर पहिले पद प्रधान असेल म्हणजे पहिला शब्द जर महत्वाचा असेल तर त्याला आपण काय म्हणतो, अव्ययी भाव समास. ओके. जर दुसरं पद महत्वाचं असेल म्हणजे दुसऱ्या शब्दाला महत्व असेल तर तो समास तत्पुरुष समास.
हा, त्या प्रकाराला काय म्हणतात? तत्पुरुष समास. जर दोन्ही पद प्रधान असतील, म्हणजे दोन्ही शब्द महत्वाचे आहेत, तर त्याला आपण म्हणतो द्वंद्व समास. आणि दोन्ही पद गौण असतील, म्हणजे दोन्ही पदांना जर तितकं महत्व नसेल, तर तो जो चौथा प्रकार आहे तो कुठला असतो? बहुव्रीही समास. हा, ओके. म्हणजेच की आपण बघितलं ना, पद ना दोन शब्द एकत्र येतात. जसं आपण बघितलं होतं की नाही, आई वडील, आई आणि वडील दोन शब्द होते की नाही. आई वडील दोन शब्द लागतात कमीत कमी समासिक शब्द तयार व्हायला. मग दोन शब्द जे आहेत, मग त्यापैकी कोणाला महत्व आहे त्याच्यावरून हे प्रकार बनवले गेले. हा, म्हणजे पहिलं पद महत्वाचं असेल तर अव्ययी भाव समास, दुसरं पद महत्वाचं असेल तत्पुरुष समास, दोन्ही पद महत्वाची असतील तर द्वंद्व समास, आणि दोन्ही पद गौण म्हणजे दोन्हीही कमी महत्वाची असतील तर त्याला काय आपण म्हणतो? बहुव्रीही समास. म्हणजे हे समासाचे एकूण जे आहेत ते महत्वाचे 4 प्रकार आहेत. ओके, इथपर्यंत समजलंय? चला आता पुढे बघूया. पण विद्यार्थ्यांनो, तुम्हाला ना अभ्यासक्रमासाठी ओके सिलेबस मध्ये जे आहेत ना ते आपण बघूया. आपण तेवढेच बघणार आहोत. आधी आपण बेसिक सगळं बघितलं समासाचं. मग तुम्हाला कुठले कुठले प्रकार आहेत? अव्ययी भाव समास पहिला प्रकार, दुसरा द्विगु समास, हा दुसरा प्रकार आहे. तिसरा कुठला आहे? द्वंद्व समास. आणि या द्वंद्व समासाचे 3 उपप्रकार आहेत, त्याचे सबटाइप्स आहेत. पहिला इतरेतर द्वंद्व समास, दुसरा वैकल्पिक द्वंद्व समास, तिसरा समाहार द्वंद्व समास. म्हणजे एकूण तुम्हाला किती आहेत? 5 प्रकार आहेत. अव्ययी भाव समास, द्विगु समास आणि द्वंद्वचे 3 सबटाइप्स, इतरेतर द्वंद्व समास, वैकल्पिक द्वंद्व समास, समाहार द्वंद्व समास. कळलं तुम्हाला? म्हणजे एकूण हे 5च प्रकार तुम्हाला अभ्यासाला आहेत, म्हणून आपण तेच बघणार आहोत. आता आपण एक एक जो समासाचा प्रकार आहे तो आपण 1 बाय 1 एका मागोमाग एक बघणार आहोत. इथपर्यंत तुम्हाला समजलं? नक्की? ओके. मग चला आता आपण प्रकार बघूया. चला आता पुढे जाऊया. तर पहिला आहे विद्यार्थी मित्रांनो अव्ययी भाव समास. ओके, आता अव्ययी भाव समास म्हणजे काय? चला डेफिनेशन बघूया, व्याख्या. ज्या समासातील पहिले पद, पद म्हणजे काय सांगितलं होतं? शब्द. पद म्हणजे शब्द, वर्ड. अव्यय असून, आता तुम्हाला माहिती आहे ना, तुम्ही पार्ट्स ऑफ स्पीच मध्ये 4 अव्यय बघितलेत. अविकारी जाती, क्रियाविशेषण अव्यय, शब्दयोगी अव्यय, उभयान्वयी अव्यय आणि केवल प्रयोगी अव्यय. बरोबर आहे? हे 4 अव्यय बघितले. तर अव्यय असून ते महत्वाचे असते. म्हणजे जेव्हा आपल्याला तो सामासिक शब्द देतात आणि जर त्याचं पहिलं पद, जेव्हा आपण त्याला स्प्लिट करतो आणि पहिलं पद जर अव्यय असेल आणि त्या सामासिक शब्दाचा वापर क्रिया विशेषणासारखा केलेला असतो, म्हणजे त्या शब्दाला जेव्हा तुम्ही वाक्यामध्ये वापरता तेव्हा त्याचा वापर तुम्ही कसा करता? त्या शब्दाचा क्रिया विशेषण म्हणजे ऍडवर्ब प्रमाणे करता, म्हणून त्याला आपण काय म्हणतो? कारण की अव्यय महत्वाचं आहे ना त्याच्यामध्ये. त्याच्यामध्ये अव्यय असतं, म्हणून त्याला काय म्हणतात? अव्ययी भाव समास. चला मग उदाहरण बघूया. ओके, एक्झाम्पल बघूया, मग तुम्हाला क्लिअर होईल. आता बघा, क्रियाविशेषण म्हणजेच ऍडवर्ब. बरोबर आहे, मी तुम्हाला सांगितलंय. उदाहरणार्थ प्रतिदिन. हा, मग या शब्दाचा विग्रह कसा करणार? आपण बघितलं होतं ना, आपण शब्दांचा विग्रह करतो. प्रतिदिन, प्रत्येक दिवशी ना. प्रति म्हणजे प्रत्येक आणि दिन म्हणजे दिवशी. आता बघा, प्रत्येक दिवशी आपण विग्रह केला. पहिला शब्द काय असतो? अव्यय. हा, आणि त्याच्यावरून कुठला बोध होतो? क्रियाविशेषण. ते आपल्याला लक्षात ठेवायचंय. म्हणून बघा, प्रतिदिन या शब्दाचा जर तुम्ही वाक्यामध्ये उपयोग केला तर तुम्ही कसा करणार? ऍज अ क्रियाविशेषण अव्यय करणार, ऍज अ ऍडवर्ब करणार. म्हणून आपण त्याला काय म्हणतो? कारण की हे क्रियाविशेषण अव्ययासारखं यूज होतं सेंटेन्स मध्ये, आणि म्हणून आपण याला काय म्हणतो? अव्ययी भाव समास. ओके, जसं प्रतिदिन स्प्लिट काय केला शब्द? प्रत्येक दिवशी.
बरोबर आहे. मग प्रत्येक दिवशी म्हणजेच प्रतिदिन या शब्द जर तुम्ही वापरला वाक्यामध्ये है ना, की तो प्रतिदिन पूजा करतो. तो कशी पूजा करतो? प्रतिदिन. मग प्रतिदिन काय झालं? क्रियाविशेषण झालं. बरोबर आहे. असं म्हणजे हे सगळे शब्द तुम्ही काय करता? ऍज अ अव्ययसारखे यूज करता. या शब्दांचा जेव्हाही वाक्यामध्ये उपयोग करता तेव्हा अव्ययसारखा उपयोग करता. म्हणून आपण याला काय म्हणतो? अव्ययी भाव समास. आता दुसरा बघा काय आहे? आ जन्म. हा आ जो इथे आहे ना, हा शब्द त्याचा अर्थ होतो पासून किंवा पर्यंत. त्या शब्दाप्रमाणे आपण लिहायचं. आता आ जन्म आहे ना, म्हणून आपण काय लिहिलं? जन्मापासून. जन्मापासून. बरोबर. दुसरं बघूया, यथाशक्ती. मग आपण काय लिहिलं? शक्ती प्रमाणे. यथाशक्ती, शक्ती प्रमाणे. इथे यथाचा अर्थ जो आहे ना, तो स्प्लिट करताना काय लिहायचा? प्रमाणे. यथाशक्ती, शक्ती प्रमाणे. यथामती, मती प्रमाणे. कळलं तुम्हाला? असं. हा नेहमी असं करायचं. जर यथा हा जर तुम्हाला तिथे लागलेला असेल जो प्रिफिक्स आहे ना, तर नेहमी असं लिहायचं. हे लक्षात ठेवा. आता पुढे बघा, प्रतिक्षण. प्रति आला तर आपल्याला माहिती आहे प्रत्येक क्षणाला. दररोज म्हणजे एव्हरीडे, प्रत्येक दिवशी. गैरहजर, हजर नसलेला. ओके. गैर म्हणजे त्याचा अर्थ काय होतो? नसलेला. असं आपण एकूण त्याचा अर्थ जो आहे तो त्या प्रिफिक्सचा पकडतो. बरोबर आहे. म्हणून काय येणार? गैरहजर, हजर नसलेला. म्हणजे हु इज ऍबसेंट. आपण म्हणतो ना, तो गैर जबाबदार आहे म्हणजेच काय? जबाबदारी नसलेला, तसा शब्द. गावोगावी हे द्विरुक्तीवाले शब्द आहेत. गावोगावी, प्रत्येक गावी. घरोघरी, प्रत्येक घरी. दारोदारी, प्रत्येक दारी. जेव्हा पहिला शब्द पुन्हा रिपीट होतो ना, तर त्याला आपण काय म्हणतो? द्विरुक्तीवाले शब्द. मग हे आले तर असे लिहायचं. यावरून तुम्हाला कळलं की ह्या शब्दांना कसं स्प्लिट करायचंय. ओके. आणि तुम्हाला जास्त तर विचार करायला नको, कारण की तुम्हाला समास जो आहे तो समास ओळखायला येतो. त्यामुळे तुम्हाला एकदा कळलं की त्याचा काय विग्रह असतो तर तुम्हाला पटकन समास ओळखता येईल. मग इथपर्यंत तुम्हाला समजलं. याला आपण काय म्हणतो? अव्ययी भाव समास. कारण की त्याचा उपयोग अव्ययासारखा करतात. त्याचा उपयोग क्रियाविशेषणासारखा करतात. म्हणून आपण त्याला काय म्हणतो? अव्ययी भाव समास. ओके. पहिला तुम्हाला क्लिअर झालाय. आता दुसरा बघूया आपण. चला आता पुढचा बघूया. दुसरा कुठला बघितला होता? द्विगु समास. हा खूप सोपा आहे विद्यार्थ्यांनो. ओके. चला बघूया. आधी त्याची डेफिनेशन बघूया, व्याख्या बघूया. बघा त्यांनी काय म्हटलंय? ज्या समासातील पहिले पद म्हणजे शब्द संख्या विशेषण असते. संख्या विशेषण म्हणजे ज्याला आपण जे आहे ते ऍडजेक्टिव्ह विशेषण म्हणजे ऍडजेक्टिव्ह. बरोबर आहे. संख्या विशेषण ज्याला आपण जे आहे ते नंबर असतो त्याचा उपयोग ऍडजेक्टिव्ह सारखा केलेला असतो असं म्हणतो. त्या सामासिक शब्दावरून एक समूह सुचवला जातो त्यास द्विगु समास असे म्हणतात. आता बघा, फॉर एक्झाम्पल त्रिभुवन. समजा आपण त्रिभुवन असा शब्द घेतला तर त्रि म्हणजे काय? तीन. बघा वर्ड स्प्लिट करताना काय लिहिलं? त्रि म्हणजे तीन आणि भुवन भुवनांचा समूह. तीन भुवनांचा समूह है ना. शब्दाचा विग्रह केला. मग बघा काय सांगितलं त्यांनी? पहिलं काय येतं? नंबर. त्रि म्हणजे नंबर आला की नाही? बरोबर आहे. तीन संख्या विशेषण आहे. बरोबर आहे. नंबरात जे आहे त्या नंबराचा विशेषणासारखा वापर आहे. आणि भुवनांचा समूह म्हणजे समूह, ग्रुप सूचित होतो है ना. जो आहे तो समूह इंडिकेट केलेला आहे. म्हणजे जेव्हा आपण त्या शब्दाचा विग्रह करतो तेव्हा पहिला नंबर आणि पुढचे जे दोन शब्द असतात ते समूह सूचित करतात. त्याचा जो आहे तो समूह सूचित होतो. म्हणून आपण त्याला काय म्हणतो? द्विगु समास. चला पुढची काही उदाहरणं बघूया. आठवडा काय येणार? 8 दिवसांचा समूह. ओके. आठवडा म्हणजे 8 दिवसांचा समूह. सप्ताह म्हणताना विद्यार्थ्यांनो की 7 दिवसांचा समूह येतो.
ओके. आठवडा म्हटलं की आपण काय लिहायचं? 8 दिवसांचा समूह. नंतर त्रैलोक्य, त्रय म्हणजे पण 3 आणि लौक्य म्हणजेच लोकांचा समूह, म्हणून काय लिहिलं आपण? 3 लोकांचा समूह. चातुर्मास, चातुर म्हणजे 4 आणि मास म्हणजे महिना. ओके, मास म्हणजे महिना. 4 मासांचा समूह. ओके. पुढचं बघा काय? 9 रात्र, 9 रात्रींचा समूह. बरोबर आहे. 9 म्हणजे 9, 9 रात्रींचा समूह. राईट? कळलं तुम्हाला? म्हणजे बघा प्रत्येक ठिकाणी तुम्हाला दिसतं ना की आपण जेव्हा सामासिक शब्दांचा विग्रह करतोय तेव्हा नंबर येतात आणि पुढच्या 2 शब्दावरून समूह सूचित होतो. आणखी काही उदाहरणं बघूया. पंचामृत, 5 अमृतांचा समूह. पंचवटी, 5 वडांचा म्हणजेच वटांचा समूह. सप्तसागर, 7 सागरांचा समूह. बघा तुम्हाला शब्दांवरून दिसलं असेल की प्रत्येक ठिकाणी जेव्हा आपण विग्रह केलाय 3, 8, 3, 4, 9, 5, 5, 7 दिसतात बघा, सगळे नंबर आले स्टार्टिंगला. आणि पुढे जे 2 शब्द आपण लिहितोय विग्रह करून ते काय आले आहेत? समूह. ते ग्रुप इंडिकेट करतात. बरोबर आहे. जसं आपण अगोदर म्हणजे चौकोन, 4 कोणांचा समूह. म्हणजे ओळखायला तुम्हाला सोपा की पहिला तो शब्द जर नंबर इंडिकेट करत असेल आणि दुसऱ्या 2 शब्दांवरून जर आपल्याला समूह सूचित होत असेल तर त्याला आपण काय म्हणणार? द्विगु समास. कळलं तुम्हाला विद्यार्थ्यांनो? म्हणजे पहिला आपण कुठला बघितला? अव्ययी भाव समास. दुसरा कुठला पाहिला? द्विगु समास. है ना? 2 जे आहेत ते 2 समास आपण पाहिले. ओके. आता आपण पुढचा समास बघूया. तुम्हाला दोन्ही समास नीट कळले? क्लिअर आहेत तुम्हाला? ओळखता येतील पटकन? चला आता पुढचा समास बघूया. आता बघा आपण बघितलं होतं ना की जे द्वंद्व समास आहे ते द्वंद्व समास हा आपल्याला तिसरा प्रकार होता, है ना, ज्याचे आपण सबटाइप्स बघणार आहोत. मग द्वंद्व समास म्हणजेच काय? ज्या समासातील दोन्ही पदे अर्थदृष्ट्या समान दर्जाची असतात त्यास द्वंद्व समास असे म्हणतात. बरोबर आहे. म्हणजेच काय? पद म्हणजे काय? शब्द. आता द्वंद्व समास आधी बेसिक आधी बघूया आणि मग सबटाइप्स बघूया. दोन्ही पद समान असतात म्हणजेच काय? बघा एक्झाम्पल दिले. नवरा बायको, नवरा आणि बायको. खरे खोटे, खरे किंवा खोटे. चहा पाणी, चहा पाणी वगैरे. आता इथे 3 आपण उदाहरणं बघितली, एक्झाम्पल्स. म्हणजे आपण जर काळजीपूर्वक या 3 उदाहरणांना बघितलं तर आपल्या काय लक्षात येतं की जेव्हा आपण या शब्दांचा विग्रह करतो तेव्हा आपण आणि, किंवा, वगैरे है ना यासारख्या शब्दांचा वापर केलाय. म्हणजे पद दोन्ही महत्वाची आहेत, पण काय होतंय ना, विग्रह जेव्हा करतो जेव्हा आपण त्या शब्दांना स्प्लिट करतो, बरोबर आहे, तेव्हा आणि, किंवा, वगैरे या वेगवेगळ्या शब्दांचा वापर करतो. विग्रह करण्याची पद्धत वेगळी आहे आणि म्हणून त्या पद्धतीमुळे काय होतं? या समासाचे 3 प्रकार पडतात. कळलं तुम्हाला? कधी ते कधी आणि वापरतो, कधी किंवा वापरतो, कधी वगैरे वापरतो, वेगवेगळ्या शब्दांचा वापर करतो ना, म्हणून त्याचे काय करतो आपण? 3 उपप्रकार आपण बनवले. मग चला त्याच्यामधला पहिला आता सबटाइप बघूया. पहिला कुठला होता? इतरेतर द्वंद्व समास. चला आता त्याची व्याख्या बघूया. ज्या समासाचा विग्रह करताना आणि व या उभयान्वयी अव्ययांचा उपयोग करावा लागतो त्यास इतरेतर द्वंद्व समास असे म्हणतात. बघा त्यांनी काय सांगितलंय की ज्या समासाचा विग्रह करताना, म्हणजे ज्या सामासिक शब्दाचा आपण विग्रह करतो तर सगळ्यात महत्वाची गोष्ट कुठली? आणि व या उभयान्वयी अव्ययांचा उपयोग करतो. आणि व दीज आर कंजक्शन. उभयान्वयी अव्यय म्हणजे कंजक्शन, बरोबर आहे. म्हणजे इतरेतर द्वंद्व समास मध्ये कुठलं कंजक्शन युज होतं? आणि व. काय युज होतं? आणि व. हे सगळ्यात पहिलं लक्षात ठेवायचं. आणि महत्वाचं काय बघा त्यांनी लिहिलंय?
दोन्ही पदांची अपेक्षा असते. हा, अर्थाच्या दृष्टीने जर मिनिंगच्या अँगलने आपण बघितलं तर दोन्ही पदं आपल्याला महत्वाची वाटतात. दोन्ही पदांचं एक्सपेक्टेशन असतं. चला उदाहरण बघूया. उदाहरणार्थ आई वडील. पहिलं उदाहरण घेतलंय ते आपण घेऊया परत एकदा. आई आणि स्लॅश करून बघा त्यांनी व वडील लिहिले. म्हणजे आणि व वर्ड स्प्लिट करताना, विग्रह करताना आणि किंवा व एकच वापरायचं. हा, दोन्ही एकदम नाही वापरायचे. मग आई आणि वडील लिहू शकता किंवा मग आई व वडील असं लिहू शकता. मग आता आणि व काय आहे? कंजक्शन. बरोबर आहे. या कंजक्शनचा यूज केला. मग आणि वापरू शकता किंवा व वापरू शकता. आणि बघा आई आणि वडील दोन्ही पण पद महत्वाची आहेत ना, दोन्ही शब्द महत्वाचे आहेत. बरोबर आहे. कारण की या उदाहरणामध्ये आपण बघितलं की आई आणि वडील या दोन्ही पदांची अपेक्षा आहे. या दोघांचा जो आहे या शब्दांचा विग्रह करताना आणि व या कंजक्शनचा आपण वापर केलेला आहे आणि दोन्ही पदांची अपेक्षा आहे. पुढचं उदाहरण बघूया. नवरा बायको. नवरा व बायको. बरोबर. बहीण भाऊ. बहीण आणि भाऊ. राम लक्ष्मण. राम व लक्ष्मण. पुढचं बघा काय लिहिलंय. कृष्ण अर्जुन. कृष्ण आणि अर्जुन. हरी हर. काय आलंय. हरी व हर. विटी दांडू. विटी आणि दांडू. स्त्री पुरुष. स्त्री व पुरुष. बघा तुम्ही सगळे शब्द बघितले तुम्ही. बरोबर आहे. आता या शब्दांमधून तुमच्या काय लक्षात आलं. जसं बघा नवरा बायको. नवरा व बायको दोन्ही पदं महत्वाची आहेत. आपण जेव्हा बहीण भाऊ म्हणतो, बहीण आणि भाऊ असा आपण विग्रह करतो, तेव्हा दोन्ही महत्वाचं आहे ना. कळतंय तुम्हाला. म्हणजेच याच्यामध्ये तुम्हाला काय लक्षात ठेवायच्या आहेत. इतरेतर द्वंद्व समासमध्ये दोन गोष्टी महत्वाच्या. एक तर आणि व या कंजक्शनचा वापर करायचा आणि दोन्ही शब्दांची अपेक्षा असते. म्हणजे दोन्ही शब्दही इथे जे आहेत ते महत्वाचे आहेत आणि दोन्ही पदं जी आहेत ती दोन्ही पदं त्यांनी जी आहे ती त्याचं एक्सपेक्टेशन असतं की त्या दोन्ही पदांना महत्व दिलं जातं. ओके. म्हणून आपण याला काय म्हणतो. इतरेतर द्वंद्व समास. ओके. हा आपण काय बघितला. द्वंद्व समासाचा पहिला जो आहे तो पहिला सबटाईप बघितला. इतकं कळलं तुम्हाला. ओके. आता आपण बघूया पुढचा. बघा आता पुढचं आपण काय बघितलं होतं. वैकल्पिक द्वंद्व समास है ना, त्याचं असं नाव होतं. मग वैकल्पिक द्वंद्व समास म्हणजे काय. तर ज्या समासाचा विग्रह करताना किंवा अथवा वा या विकल्प दाखवणाऱ्या उभयान्वयी अव्ययांचा उपयोग करावा लागतो त्यास वैकल्पिक द्वंद्व समास असे म्हणतात. म्हणजे बघा की या समासामध्ये जे शब्द येतात त्यांचा विग्रह करताना कुठले कंजक्शन वापरतो. किंवा अथवा वा है ना. त्याचा अर्थ काय होतो. और. विकल्प दाखवतो ना. हे किंवा ते हे विकल्प दाखवतात. ओके. म्हणून त्यांनी काय म्हटलंय की या कंजक्शनचा जेव्हा तुम्ही वापर करता त्यास काय म्हणतो. वैकल्पिक द्वंद्व समास. विकल्प म्हणजेच काय. ऑप्शन. की त्या दोन्ही शब्दांमध्ये. आणि म्हणून त्यांनी काय म्हटलंय की अर्थाच्या दृष्टीने मिनिंगच्या अँगलने एकाच पदाची अपेक्षा असते. ओनली वन वर्ड इज एक्सपेक्टेड. हे किंवा ते. हा एक्झाम्पल बघूया. उदाहरणार्थ बरे वाईट. स्प्लिट कसं करणार. बरे किंवा वाईट है ना. उभयान्वयी अव्यय. कंजक्शन काय वापरलं. किंवा. आपण म्हणतो ना एक तर बरं होईल किंवा वाईट होईल. म्हणजे दोघांमधून आपण काय म्हणतो काहीतरी एकच होईल है ना. म्हणजे तिथे ऑप्शन असतो. हे किंवा ते. दोन्ही एकदम आपण अपेक्षा नाही करत की दोन्ही होईल. काहीतरी एक होईल. कळतंय तुम्हाला. त्या दृष्टीने कारण की याच्यामध्ये एकाच पदाची म्हणजे एकाच शब्दाची अपेक्षा आहे. हे किंवा ते. आणि म्हणून आपण कुठले कंजक्शन वापरतो. किंवा अथवा वा. ओके. अजून एक्झाम्पल बघूया. धर्माधर्म. धर्म किंवा अधर्म. न्यायान्याय. न्याय अथवा अन्याय. बरोबर आहे ना. न्याय होईल किंवा अन्याय होईल. एकच. दोन्ही नाही. असं ते अर्थाच्या दृष्टीने आपण बघायचं. सत्यासत्य. सत्य किंवा असत्य.
5 25 5 वा 25. आपण म्हणतो ना या 2-3 गोष्टी घेऊन ये. म्हणजे एक तर 2 आणणार त्या गोष्टी किंवा 3 आणणार है ना, दोघांपैकी काही एकच असं विकल्प असतो, हे किंवा ते. 3 4 3 किंवा 4. पाप पुण्य पाप किंवा पुण्य. ओके. हा आता बघा तुम्ही सगळे शब्द बघितले. हा तर तुमच्या लक्षात आलं असेल की एकतर आपण याच्यामध्ये बघा 2 प्रकारचे शब्द बघतोय. एक तर ते एकमेकांचे अपोजिट्स आहेत, जसं बरे किंवा वाईट. बरेच्या अपोजिट वाईट आहे. धर्माधर्म धर्मच्या विरुद्ध काय अधर्म. म्हणजे पहिली गोष्ट काय लक्षात ठेवू शकतो की हे एकमेकांचे विरुद्धार्थी शब्द असतात. आणि 5 25 किंवा 3 4 जो आपण शब्द बघितला म्हणजे नंबर असतात. जेव्हा 2 नंबर एकत्र येतात, ओके, 2 संख्या एकत्र असतात, तेव्हा पण तुम्ही कुठला तो गृहीत धरणार की तो कुठला समास आहे, वैकल्पिक द्वंद्व समास. जसं आपण म्हणतो ना की 1.5 2 है ना, 1.5 म्हणजे 1.5 आणि 2, मग 1.5 किंवा 2 आपण असं लिहिणार. मग अपोजिट वर्ड्स आणि नंबर हे 2 क्रायटेरिया तुम्ही याला लक्षात ठेवा. ते लक्षात ठेवले की हा समास तुम्हाला लक्षात राहील. ओके. आता 2 आपण द्वंद्वचे प्रकार बघितले, इतरेतर बघितला, वैकल्पिक बघितला. मला खात्री आहे की तुम्हाला नक्कीच समजले असतील. आता आपण काय करूया, पुढचा बघूया. समाहार द्वंद्व समास. ओके. आता बघा त्याची व्याख्या आपण बघूया. ज्या समासाचा विग्रह करताना त्यातील पदांच्या अर्थाशिवाय, ओके, त्याच जातीच्या इतर पदार्थांचाही त्यात समावेश केलेला असतो, त्यास समाहार द्वंद्व समास असे म्हणतात. बरोबर आहे. म्हणजे समाहार म्हणजे काय आपण म्हणतो एक्सेट्रा गोष्टी. याच्यामध्ये जो सामासिक शब्द येतो तर ते 2 शब्द तर महत्वाचे असतातच, पण त्याच कॅटेगरी मधल्या दुसऱ्या गोष्टी पण त्याच्यामध्ये इन्क्लूड असतात. इतरही पदार्थांचा समावेश असतो. म्हणजे इतरही काही जे शब्द आहेत, ज्या गोष्टी आहेत त्या एक्सपेक्टेड असतात. त्या लिहत नाहीत पण त्या एक्सपेक्टेड असतात. त्यास आपण काय म्हणतो, समाहार द्वंद्व समास. अर्थाच्या दृष्टीने दोन्ही पदांशिवाय इतर पदांची अपेक्षा असते. म्हणजे जी 2 पद आहेत ती महत्वाची असतातच, पण त्याच्या व्यतिरिक्त दुसरे पण शब्द त्याच्यामध्ये महत्वाचे असतात. आपण बघूया. फॉर एक्झाम्पल मीठ भाकर या शब्दाला तुम्ही स्प्लिट कसं करणार, मीठ कॉमा भाकर वगैरे. जसं बघा एखादी जर आपण समजा जेवणाची वेळ आपण घरी जेवतोय आणि कोणी आलं, आपण काय म्हणतो, अरे आम्ही जेवायलाच बसलोय, या तुम्ही पण काही मीठ भाकरी खाऊन जा, है ना. आता आपण समोरच्याला जेव्हा म्हणतो की मीठ भाकरी खाऊन जा, म्हणजे खरंच मीठ भाकरी खाऊन जा का, नाही. मीठ भाकरी खाऊन जा म्हणजेच काय, डाळ भात भाजी चपाती म्हणजे जे काही जेवण केलं असेल ते तुम्ही खाऊन जा. बोलताना आपण काय म्हटलं, मीठ भाकर. बरोबर आहे. पण एक्सपेक्टेड काय आहे की बाबा तुम्ही जेवण जेवून जा. ते आपण एखाद्याला काय म्हणतो, क्या चाय पाणी हो गया क्या, आपण विचारतो ना, काय चहा पाणी झालं, म्हणजेच काय, चहा पाणी नाश्ता. समजते तुम्हाला, या सगळ्या गोष्टी त्याच्यामध्ये इन्क्लूड असतात. ओके. असे शब्द याच्यामध्ये येतात, एक्सेट्रा गोष्टी असतात त्याच्यामध्ये, त्या महत्वाच्या असतात. जसं बघा मीठ भाकर या दोन्ही पदांमध्ये अर्थाच्या दृष्टीने, जसं ते मीठ भाकर हे शब्द लिहिले मी म्हटलं ना, म्हणजे बाकीच्या पण गोष्टी काय आहेत, इन्क्लूड आहेत, त्यांची पण अपेक्षा आहे, ते आपण समजून घेतो. म्हणून तो शब्द आहे असंच त्यांनी समजलंय आणि तो एकच शब्द वापरलाय, मीठ भाकर. जसं मी तुम्हाला चहा पाण्याबद्दल सांगितलं है ना, की चहा पाणी म्हणजेच काय, की चहा पाणी नाश्ता झालं का, बाकीच्या गोष्टी इन्क्लूड आहेत, फक्त आपण त्या सगळ्या बोलत नाही, आपण तो एकच शब्द बोलतो. म्हणून याला काय म्हणतात, समाहार द्वंद्व समास. ओके. भाजीपाला, पुढचा शब्द बघा, भाजीपाला वगैरे. ओके. पान सुपारी वगैरे. शेतीवाडी शेतीवाडी वगैरे. कपडा लत्ता वगैरे. पाऊस पाणी, आपण एखाद्या लक्षात होतं काय, पाऊस पाणी कसं आहे, म्हणजेच काय की कसं सगळं वातावरण वगैरे ठीक आहे ना, काय गावी सगळं ठीक आहे ना, असं हे विचारण्याची पद्धत असते. नाही काय शेतीवाडी वगैरे काय आहे का गावी, म्हणजेच काय शेतीवाडी घर वगैरे सगळं, म्हणजे सगळी प्रॉपर्टी बद्दल आपण ऑल ओव्हर काय करतो, इन्क्वायरी करतो. कळलं तुम्हाला. बोलताना तुम्ही तो पर्टिक्युलर शब्द वापरता, पण एक्सपेक्टेड खूप गोष्टी असतात त्याच्यामध्ये.
पाला पाचोळा, पाला कॉमा पाचोळा वगैरे. ओके, कळलंय तुम्हाला? म्हणजे हे काय झालं, समाहार द्वंद्व समास. म्हणजेच विद्यार्थ्यांनो, आपण तुम्हाला जे 5 प्रकार आहेत, पहिला आपण कुठला बघितला होता, अव्ययी भाव समास, द्विगु समास, त्यानंतर द्वंद्व समासाचे 3 सब टाइप्स, इतरेतर द्वंद्व समास, वैकल्पिक द्वंद्व समास आणि समाहार द्वंद्व समास. हे 5 आपण जे आहेत ते 5 टॉपिक आपण बघितले, बरोबर आहे? म्हणजे 5 त्याच्यामध्ये असलेले सगळे जे टाइप्स आहेत ते टाइप्स बघितलेत समासामधले. मला खात्री आहे की तुम्हाला ते नक्की कळले असतील आणि तुम्हाला ओळखायला येतात. ओके, तुम्हाला शब्द देतात आणि ओळखायला सांगतात, त्यामुळे तुम्हाला ओळखता यायला पाहिजे, ते महत्वाचं आहे. जसं की तुम्हाला शब्द देणार की आई वडील, आणि मग तुम्ही ओळखायचा तो कुठला आहे, आपण काय लिहिणार, इतरेतर द्वंद्व समास. किंवा तुम्हाला दिला की त्रिभुवन, शब्द देणार, मग तुम्ही काय लिहिणार, द्विगु समास, है ना? म्हणजे तुम्हाला त्यासाठी विग्रह माहित पाहिजे ना, की विग्रह केला की तुम्हाला समास कुठल्या प्रकारचा आहे तो कळतो, म्हणून आपण सगळ्या गोष्टी बघितल्या. कळलं तुम्हाला? बेसिक आपण समास पासून, मग समासाचे कसे प्रकार पडतात, सामासिक शब्द म्हणजे काय, विग्रह म्हणजे काय ते बघितलं, आणि मग आपण हे 5 प्रकार बघितले. अतिशय सोपा टॉपिक आहे. ओके, सगळी उदाहरणं जी आहेत ती तुम्हाला समजली असतील. पूर्ण टॉपिक आहे तो समजला असेल. ओके, या चला मग आता आपण जे आहे पुढच्या ज्या गोष्टी आहेत त्या बघूया, स्वाध्याय बघूया. खालील तक्ता पूर्ण करा. सामासिक शब्द, विग्रह, समासाचा प्रकार. बघा, आता पहिला शब्द काय आहे, पुणे मुंबई, सामासिक शब्द. येस, विग्रह काय येणार, बरोबर, पुणे आणि मुंबई. आणि कंजक्शनचा यूज केलाय, है ना, की पुणे आणि मुंबई दोन्ही पद महत्वाची. मग प्रकार कुठला येणार, येस, इतरेतर द्वंद्व समास. बरोबर. पुढचा शब्द बघूया, दीड दोन, नंबर आहे, सांगितलं होतं ना, नंबर असेल तर काय, दीड किंवा दोन, है ना, किंवा आणखी दोघांमधून आपण एकच शब्द जो आहे त्या शब्दाची अपेक्षा करतोय, दीड किंवा दोन. मग काय येणार, वैकल्पिक द्वंद्व समास. बरोबर, येस. तिसरा, स्वयंपाक पाणी. याच्यामध्ये स्वयंपाक पाणी वगैरे, है ना, म्हणजे सगळी जी आहे ती सगळी जी आहे ती घरातली कामं त्याच्यामध्ये एक्सपेक्टेड आहे. मग स्वयंपाक पाणी वगैरे असा आपण त्याचा विग्रह करणार, समाहार द्वंद्व समास. बरोबर. बिनधास्त, बिन म्हणजे शिवाय, ओके, विदाऊट. मग काय येणार, धास्ती शिवाय, धास्ती म्हणजे भीती, ओके, म्हणजे भीती शिवाय. मग आता हा इथे काय लिहिले आपण, बिनधास्त, धास्ती शिवाय. मग हा कशामध्ये जाणार, येस, आपण पहिला कुठला बघितला होता, अव्ययी भाव समास. बरोबर आहे ना, आपण याच्यामध्ये बघितलं होतं ना, यथामती, मतीप्रमाणे. मग तसंच बिनधास्त, धास्ती शिवाय. चौकोन, 4 कोणांचा समूह. नंबर इंडिकेट केलं, येस, कुठला येणार, द्विगु समास. आणि पुढचं बघा काय सांगितलंय, प्रतिदिन, येस, प्रत्येक दिवशी. बरोबर आहे, अव्ययासारखा उपयोग आहे, क्रियाविशेषणासारखं दिसतो आपल्याला हा शब्द, म्हणून काय येणार, अव्ययी भाव समास. ओके, आपण स्वाध्याय पण बघितला. तुम्हाला समास हा टॉपिक पूर्ण कळला असेल. बाय मुलांनो, ऑल द बेस्ट.